मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। आपल्या योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे। एकंदरीत आज 10 जून आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी गोड बातमी। संपूर्ण माहिती या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या हप्त्यासाठी जाणून घेऊत। व्हिडिओ शेवटपर्यंत दुपारी 1 वाजता फिक्स संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल म्हणजे योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब पण करू शकता। अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय शेतकरी बांधवांसाठी आहे। संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर 20वा हप्ता हा वितरित होणार आहे आणि हा 20वा हप्ता येण्यासाठी शेतकरी बांधवांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असं काम करायचं आहे, ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या जो 20वा हप्ता आहे या 20व्या हप्त्याचा तुम्हाला लाभ मिळवायचा असेल शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 19वा हप्ता देण्यात आलेला आहे। एकंदरीत आता जर पाहिलं तर 38,000 रुपयाचा अर्थसहाय्य या योजनेद्वारे देण्यात आलेले आहे। 38,000 रुपयाचा अर्थसहाय्य या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 38,000 रुपयाचा अर्थसहाय्य थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत होते आणि अखेर ही प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि थेट आता दुपारी 1 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता मिळणार का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपण पाहतात योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनल। आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। आता या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख आणि वेळ थेट आता जाहीर होणार आहे। धन्यवाद।